नमस्कार श्रोते हो. मॉर्गनवेल मराठी शाळा न्यू जर्सीच्या ह्या कार्यक्रमात तुमचे खूप खूप स्वागत. मी श्रावणी पाटील. आज तुम्ही ऐकणार आहात एक छोटेसे नाटुकले, दिनूचे अद्भुत स्वप्न. दिनू आणि दीपूच्या घरी तुमचे स्वागत आहे. दिनू हा त्याचा शाळेचा प्रोजेक्ट, तर त्याची मोठी बहीण दीपू ही तिचा अभ्यास करते. संध्याकाळची वेळ आहे. आजी ज्ञानेश्वरी वाचते, तर नाट्यप्रेमी आजोबांच्या हातात पुस्तक आहे. चला तर मग दिनू आणि दीपूच्या घरी. क्यों पाटिल, और लड़ेंगे? क्यों नहीं, बचेंगे तो और भी लड़ेंगे. खामोश, उतार दो गर्दन इसकी. काय आजोबा, किती जोरात ओरडतात. दचकले ना मी. हो ना, पोरं अभ्यास करतायत, मी पोथी वाचते, पण ह्यांना काही नाही. त्यापेक्षा आतमध्ये जाऊन उद्याच्या नाटकातल्या वॉचमनच्या रोलची प्रॅक्टिस करा. अगं, उद्याच्या कामाची सगळी प्रॅक्टिस झाली आहे. शिवाय नट हा परिपूर्ण असलं पाहिजे, बरोबर. आय डोंट नो द मीनिंग, पण हे खूपदा ऐकले आहे तुमच्याकडून. नाहीतर काय, हे असे करतील व उद्याच्या नाटकात मालक बोलण्याऐवजी महाराज अशी हाक मारतील. असू दे, चालू द्या तुमचे. शूरामी वंदिले, शूरामी वंदिले. सो अनफेअर. काय रे दिनू, काय झालंय चिडायला? नाही, काय नाही. काही मदत हवी आहे का तुला? अरे, असं चिडलायस का? दीपू, बघ जरा त्याला काय मदत हवी आहे का? मी नाही. ही इज सो अनोईंग. जाऊ देत दिनू, तू मला सांग, काय मदत पाहिजे तुला? अगं आजी, आम्हाला टीचरने फेमस पर्सनॅलिटीवर प्रोजेक्ट करायला सांगितलंय. मग लिही की. कोणाला निवडला आहेस का तू? तुला माहिती आहे का, मी ज्ञानेश्वरी वाचते ना, ती संत ज्ञानेश्वरांनी 13व्या शतकात लिहिली आहे. 700 वर्ष झाली त्याला, पण अजूनही लोक ज्ञानेश्वरी वाचतात. अगं, पण आम्हाला टीचरने नावं दिली आहेत. कुठे गेले बरं? हां, ही बघ. ॲब्राहम लिंकन, मार्टिन लूथर किंग, महात्मा गांधी, शेक्सपियर आणि लिओनार्डो दा विंची. पण आता शेक्सपियर सोडून सगळे नावं बुक झाले आहेत. काय बुक झालेत? मग हे बुकिंग चालू होते तेव्हा दिनेशराव तुम्ही काय आधार कार्ड काढायला गेलेलात? काय? तू नको लक्ष देऊस त्यांच्याकडे. आम्ही देऊ तुला माहिती. आम्ही तर त्याचे इंग्लंडमधले घर पण पाहिले. काय रे, पण तुझ्या बाईंनी ज्ञानेश्वरांचे नाव कसे नाही टाकले? मला तर बाई नवलच वाटते. आय जस्ट कांट इमॅजिन मिस ऑसबॅक रीडिंग ज्ञानेश्वरी. चल, जाऊ देत. मीच करते तुला मदत. तू नको ऐकूस ह्यांचे. आपण करू शेक्सपियरवर प्रोजेक्ट. अरे, हॅमलेटमध्ये काम केलेलं नट तुझ्या समोर उभं असताना कसली आली भीती. तुम्ही हॅमलेटमध्ये काम केलेत? कोणाचे? हॅमलेटचे? ह्यांना कोण देणार हॅमलेटचा रोल? हॅमलेटच्या बाबांच्या भूताचे काम केले होते तुझ्या आजोबांनी. आमच्या मा साहेब सुंदर असत्या तर आम्हीही सुंदर झालो असतो. असू दे, ह्या वयात नको. नाही, उगीच कंबर लचकायची. आजी, आजोबा, तुम्ही दोघे असेच भांडणार आहात का? बरं, चल कामाला लागूयात. हाय ग, आता बस करूयात. झोप आली मला. ठीक आहे, चला आवरू आता. उरलेले उद्या करू. उद्या शाळा पण आहे.
दिनूने आजी आजोबा व दीपूच्या मदतीने प्रोजेक्ट करायला तर सुरुवात केली. आजी आजोबांनी शेक्सपियरबरोबरच महाराष्ट्रातील संत परंपरेविषयी त्याला खूप सारी माहिती दिली. उन्हाळ्याच्या सुट्टीत देहू, आळंदी, पैठण अशा ठिकाणी भेट द्यायची व शक्य होईल तेव्हा इंग्लंडमध्ये जाऊन शेक्सपियरचे पण घर पाहायचे असा विचार करतच तो झोपायला गेला खरा, पण डोक्यात हे सारे विचार घोळतच होते. त्यामुळेच की काय, पण तो आता स्वप्नातून निघालाय स्वर्गात, चक्क शेक्सपियरला भेटायला. चला तर मग बघूया तिथे जाताना त्याला काय अडचणी येतात ते. चला, पहिली यादी संपली. आता पुढची गर्दी येईपर्यंत थोडी विश्रांती घेऊया. होय, परत कुठली तरी साथ आलेले दिसते पृथ्वीवर. लोकांची जीवनशैली बदललेली आहे, हे साथीपेक्षाही भयंकर. असो, तू जा, आराम कर थोडा वेळ. अरे थांबा थांबा, कोण तुम्ही? कुठे चाललात? मी दीपू आणि हा दिनू. आम्हाला की नाही शेक्सपियरला भेटायचं आहे. थांबा तेच. कोण दीपू, कोण दिनू? अजिबात पुढे जाता येणार नाही. इथे इलिगल इमिग्रेशन बिलकुल चालत नाही. यांचे ना कुठेही दिसत नाही आहे महाराज. मला तर वाटते हे कुठल्या तरी नरकातून पळून आले असावेत. मी तुम्हाला नेहमी सांगते की आपण इथे एक मोठी भिंत बांधली पाहिजे. काय रे, कुठल्या नरकातून पळून आलात? अंधकूपातून की रौरवातून? हा, अहो जाऊ दे ना आम्हाला, मला प्रोजेक्ट पूर्ण करायचंय. अरे ती स्वप्नातून आलेल्यांची यादी पाठव बघू. दिनेश आणि दीपिका देशपांडे का? मॉर्गनवेल, न्यू जर्सी. हो हो, तेच आम्ही. तुम्ही आधे मागे वा पाहू, त्या लाल रेषेच्या मागे जाऊन उभे राहा. अच्छा, हा तर स्वप्नातून आलाय. त्याला तो टेम्पररी व्हिसाचा स्टिकर लाव बघू. हां, हा घे स्टिकर. पण 2 तासात परत जायचे आहे तुला, लक्षात ठेव. तिला पण डिपेंडंट व्हिसाचं स्टिकर लाव बरं. ती दिनूच्या स्वप्नातूनच आली आहे ना. हां, पण 2 तासांचे मात्र विसरू नका. इथे इलिगल इमिग्रेशन. अजिबात चालत नाही. काय मंडळी, बघितलंत ना, इमिग्रेशनचा प्रॉब्लेम अगदी चित्रगुप्ताच्या दरबारात पण आहे. चित्रगुप्ताच्या दरबारातून बाहेर पडून स्वर्गातील आश्चर्य पाहत दिनू आणि दीपू निघालेत आता शेक्सपियरच्या शोधात. बघूयात मग होते का त्यांची भेट. दिनू, अरे कुठे चाललोय आपण? काय ऑसम आहे ग हे. आपण स्वर्गात आलो की काय? अरे अरे, पुढे बघून चाल. अरे काय, कुठे बघतोस? धडकलास ना मला. आज इथे स्वप्नातल्या लोकांची फारच गर्दी झाली आहे बुवा. ओ सॉरी, आम्ही मिस्टर शेक्सपियरना शोधत आहोत. काय शेक्स? माहीत नाही बुवा. माझ्या दादाला माहीत असेल, विचारू का? Yeah, big brothers and sisters know everything. ज्ञाना दादा, इथे येतोस का जरा? आलोच मुक्ते. तुमचे नाव मुक्ता आहे का? होय, मुक्ता विठ्ठलपंत कुलकर्णी. आणि तुमचा दादा? मला 3 मोठे भाऊ आहेत. हा माझा ज्ञाना दादा. ओ वाव, म्हणजे संत ज्ञानेश्वर. This is the best day in my life. आजी and आजोबा will be so happy. मुक्ते, काय ग, हाक मारित होतीस का? अरे ही दोघे बघ कोणाला शोधतायत. We are looking for Mr. Shakespeare. हा प्रोजेक्ट करतोय यांच्यावर. ऐकून आहे बाळा त्यांच्याबद्दल.
फार महान लेखक आहेत ते, पण भेटीचा योग नाही आला अजून. चला, आम्ही पण मदत करतो. तुमच्या निमित्ताने बघूया भेट होते का. तुमची भेट झाली काय मस्त वाटतंय आम्हाला. तुम्हाला माहिती, आमची आजी रोज तुमची पुस्तक वाचते. माझा दादा आहेच हुशार एकदम. अरे बाळांनो, पण तुम्ही काही वाचलेत का माझे लिखाण? नाही, आम्ही नाही वाचले अजून, पण घरी तुमची गाणी ऐकतो आम्ही बऱ्याचदा. हॅलो, तुम्ही शेक्सपिअरना ओळखता का? अरे दिनू, दीपू, या मीच शेक्सपियर. मी तुमचीच वाट पाहत होतो. तुम्हाला माहीत होते आम्ही येणार आहोत ते? आणि तुम्हाला मराठी बोलता येतं? अरे तू स्वप्नातून आला आहेस ना? मग झाले तर. स्वप्नात सर्व काही शक्य असते. पण हे नोंद पाहुणे कोण? मी मुक्ता आणि हा माझा ज्ञाना दादा. म्हणजे संत ज्ञानेश्वर. ओ माय गुडनेस, मी खूप ऐकलं आपल्याबद्दल. अशी अचानक भेट होईल असे वाटले नव्हते. आज तुम्हा दोघांना भेटून खूपच बरे वाटले. आय हॅव रेड युअर रायटिंग्स. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, किती छान लेखन केले तुम्ही. तुम्ही पण मोठे लेखक आहातच की. तुमची पुस्तके आणि नाटके किती लोकप्रिय आहेत. अजूनही ती लोकांना विचार करायला लावतात. माझ्या ट्रॅजेडीज, कॉमेडीज मी लिहिल्या त्या केवळ लोकांच्या करमणुकीसाठी. त्यामुळे तुमच्या ओव्यांची गोडी माझ्या लिखाणात नाही. तुम्ही पसायदानासारखं विचार लिहिलात, ह्यातच तुमचे मोठेपण आहे. माझ्या अल्पमतीप्रमाणे तेव्हा जे सुचले ते मी लिहिले. पण लोककल्याणा एवढेच लोकरंजनही महत्त्वाचे असते. अरे दिनू, पण तुम्ही एवढ्या लांबवर मला भेटायला का आलात? आम्ही आलेलो तुम्हाला भेटायला, पण आता आमचा तुम्हा दोघांना प्रश्न आहे. तुम्ही एवढे लिहून ठेवले, तेही इतक्या वर्षांपूर्वी. ते अजूनही कसे काय फ्रेश वाटते, ॲज इफ इट हॅज नो एक्सपायरी डेट. आम्ही काल लिहिलेले पुढच्या महिन्यात रिसायकल बिनमध्ये असते. असं कसं? कठीण आहे प्रश्न दीपू. ज्ञानोबा, तुम्ही द्याल का ह्याचे उत्तर? बाळ, मला सांग, तू हे काम का करतोयस? कारण मला चांगली ग्रेड मिळावी म्हणून. आणि हे काम तुला तुझ्या शिक्षकांनी सांगितलंय, बरोबर? मला वाटतंय हाच फरक आहे. ह्यांनी लिहिलंय कारण ते त्यांना आवडायचे म्हणून. स्वतःच्या आनंदासाठी मनात जे आले ते त्यांनी लिहिले आणि ते लोकांना आनंद देऊन गेले. अगदी बरोबर. माझा आनंद मी लोकांना वाटला आणि ज्ञानोबा तर लोकांचे दुःख कमी व्हावे म्हणून लिहित गेले. तुम्हालाही जे आवडेल ते मनापासून करत गेलात तर तुमच्याही जीवनाचे एक सुंदर गाणे होईल आणि लोकांना ते नक्की आवडेल. त्याला मग एक्सपायरी डेट नसेल. काय कळतंय ना? कळते थोडं थोडं. इफ यू फॉलो युअर ड्रीम्स, लाईफ विल बिकम अ ब्युटिफुल सॉन्ग. अगदी बरोबर. पण चल, आता उशीर झाला. आपल्याला उद्या शाळा पण आहे. हो, आम्हालाही आता निघाले पाहिजे. बरे, असेच भेटत राहू आपण. होय, नक्कीच भेटू. मला विचाराल तर मला परत एकदा पृथ्वीवर जाऊन वारकऱ्यांना भेटायचं आहे. वाचकांसाठी असेन मी सुपरमॅन, पण मी मात्र आहे तुमचं फॅन. चला, दिनू आणि दीपूची शेक्सपियर भेट तर पार पडली. पण खरंच ते स्वप्न होतं का? तुम्हीच पुढे पहा आणि ठरवा. माझे जीवन गाणे गाणे, माझे जीवन गाणे गाणे. जीवन गाणे, सॉन्ग ऑफ लाईफ. अरे हो आजी, आजोबा, काल माझ्या स्वप्नात ज्ञानेश्वर आणि शेक्सपियर आले होते. अरे वा, छानच की. मग विचारलेस का तुझ्या डोक्यातले सर्व प्रश्न? हो, पण तुम्ही सांगतात तेच त्यांनी सांगितलंय. Put 100% effort into the things that you like
and life will become a sweet song. आजोबांचे जीवन गाणे. अजून काय? काय रे दिनू, माझ्या टी शर्टवर हा कुठला स्टिकर लावलास? निघता निघत नाहीये. आणि हे काय, तुझ्या टी शर्टवर पण स्टिकर आहे आणि तो पण निघत नाहीये. अरे हा तर तोच स्टिकर आहे. कोणता? काय मग श्रोते हो, आवडले का आमचे नाटक? आम्हाला ही संधी दिल्याबद्दल रेडिओ विश्वासचे खूप खूप आभार. धन्यवाद.